राज्य सरकार आणि केंद्र सरकार अत्यंत सक्षमपणानं हाच नव्हे आणखीन कुठला आजार असेल तर त्याच्याबाबत योग्य त्या खबरदारीने उपाययोजना करतील, परंतु विनाकारण संशय, शंका, भीती या गोष्टींची गरज नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. पत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. नागपुरात एचएमपीव्हीचे रुग्ण आढळलेले आहेत. 2 मुलांना एचएमपीव्हीची लागण झाली असल्याचं कळतंय. 2 लहान मुलांचा एचएमपीव्ही रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आढळलेला आहे. आता एचएमपीव्ही या व्हायरसनं महाराष्ट्रात देखील एंट्री केली असल्याचं पाहायला मिळतंय, कारण नागपुरात एचएमपीव्हीचे 2 रुग्ण आढळलेले आहेत आणि 2 लहान मुलांनाच एचएमपीव्हीची ही लागण झाली असल्याचं कळतंय. या दोघांचाही एचएमपीव्हीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय, तर 7 आणि 13 वर्षाच्या या मुलाला एचएमपीव्हीची लागण झाली असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. महाराष्ट्रात एचएमपीव्ही या व्हायरसनं आता एंट्री केली असल्याचं पाहायला मिळतंय, कारण नागपूरमधल्या 2 लहान बालकांना